हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, इंटिग्रेशनवरील एक्झरसाइज 3.1 आपण पाहिलेला आहे. तर यावरचे 6 व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. तर मला वाटतं तुम्ही ते व्हिडिओ पाहिले असतील. जर अजून पाहिले नसतील तर जरूर पहा. त्यापुढचा भाग म्हणजे मेथड्स ऑफ इंटिग्रेशन. तर यामध्ये इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन, इंटिग्रेशन बाय पार्ट्स आणि इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन तर या 3 मेथड्स आपल्याला पाहायच्या आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन हा भाग पाहूयात. तर यामध्ये एक महत्त्वाचा थिअरम आहे आणि त्या थिअरमवर आधारित 4 करोलरीज आपल्याला पाहायच्या आहेत. चला तर मग सुरू करूयात. तर इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशनमध्ये हा थिअरम आहे. इफ x इक्वल टू फाय ऑफ टी इज अ डिफरेंशिएबल फंक्शन ऑफ टी, then integration of f of x dx is equal to integration of f of phi of t into phi dash t dt. या अगोदरच्या बऱ्याच परीक्षेमध्ये हा थिअरम आलेला आहे. त्यामुळे तुमच्या या परीक्षेसाठी सुद्धा हा थिअरम अतिशय महत्त्वाचा असणार आहे. तर मित्रांनो, हा थिअरम अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे तुम्ही याची अगदी परफेक्ट तयारी करायची आहे. थिअरम छोटाच आहे, परंतु याच्यामध्ये जम्बलिंग फार होते. मित्रांनो, इंटिग्रेशनमधील हा एक अतिशय महत्त्वाचा हा थिअरम आहे. त्यामुळे तुम्ही याची काळजीपूर्वक तयारी करायची. थिअरम सोपाच आहे, परंतु सोडवताना जम्बलिंग होते. तर त्यासाठी अगोदर व्यवस्थित समजावून घ्या. जर काही अडचण असेल तर मला कॉमेंटमध्ये जरूर विचारा. प्रूफ. हिअर वी आर गिवन x इज ए डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी. आता x इज ए डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी म्हणजे काय? तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी हा काढता येतो. x इज इक्वल टू फाय ऑफ टी. सो डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी वी गेट dx बाय dt इज इक्वल टू फाय डॅश ऑफ टी. तर याचा आपण हा डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे. ठीक आहे. नाउ लेट याचं इंटिग्रेशन आपण गृहीत धरू. इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू सपोज जी ऑफ एक्स. देयरफॉर नाउ इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज जी ऑफ एक्स. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स इज एफ ऑफ एक्स. देयरफॉर डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. Now d by dt of g of x is equal to, आपण याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t काढूयात. सो बाय चेन रूल वी कॅन राईट इट ॲज d by dx of g of x into dx by dt. डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरमध्ये तुम्ही चेन रूल पाहिलेला आहे. dy by dx is equal to dy by du into du by dx. This is chain rule. तर या चेन रूलनुसार आपण d by dt ऑफ g of x ला हे असं लिहू शकतो. ओके. इज इक्वल टू नाउ d by ऑफ g of x is f of x. So f of x into dx by dt. Therefore d by dt of g of x is equal to f of, now x is phi of t, so we can write phi of t into dx by dt. Here dx by dt is phi dash t, so phi dash t. लक्षात घ्या, या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह
हा एवढा येतो. याचा अर्थ याचं जर आपण इंटिग्रेशन काढलं तर ते जी ऑफ एक्स येणार आहे. देअरफॉर जी ऑफ एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, याचं आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं आहे. मग हे आपण ब्रॅकेटमध्ये घेऊयात. एफ ऑफ फाय ऑफ टी इंटू फाय डॅश टी, तर हे ब्रॅकेटमध्ये घेतलं डी टी. बट जी ऑफ एक्स इज इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स is equal to integration of f of phi of t into phi dash t dt. Hence the proof. बघा, प्रूफ फार छोटा आहे, परंतु हा थेरम परीक्षेसाठी फार महत्त्वाचा आहे. तर या थेरमला जोडून तुम्हाला एक करोलरी विचारली जाईल. तर आपल्याला त्या 4 करोलरीज पाहायच्या आहेत. तर त्या 4 पैकी एक करोलरी या थेरम सोबत विचारली जाईल. करोलरी 1, इफ इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स प्लस सी, म्हणजेच एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन जर जी ऑफ एक्स असेल तर एफ ऑफ ए एक्स प्लसचं इंटिग्रेशन हे जी ऑफ ए एक्स प्लस बी इंटू 1/a असेल. म्हणजे या एक्सचा कोइफिशियंट जो आहे तो खाली घ्यायचा आहे. तर या टाईपचे उदाहरण आपण मागच्या एक्झरसाइजमध्ये पाहिलेलेच आहे. तर तो आत्ताचा थेरम 2 मार्कासाठी आणि त्याला जोडून ही जर करोलरी आली तर 1 मार्कासाठी विचारली जाईल. म्हणजे थेरम 2 मार्काला आणि करोलरी 1 मार्कासाठी, असं 3 मार्काला तो प्रश्न विचारला जाईल. प्रूफ. तर याला आपण आय गृहीत धरू. लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ ए एक्स प्लस बी. तर जे प्रूव्ह करायचं आहे त्याला आपण आय गृहीत धरलाय. पुट. तर इथं आपण सबस्टिट्यूशन करूयात. ए एक्स प्लस बी इज इक्वल टू टी. डिफरेंशिएटिंग with respect to x. Here derivative of ax is a, derivative of b 0, because we know that derivative of a constant is 0, is equal to, now derivative of t with respect to x is dt by dx. Therefore a is equal to dt by dx. From this dx is equal to 1/a into dt. Therefore I is equal to, तर या ठिकाणी आपण किंमत ठेवू त्याची. f ऑफ ax प्लस b म्हणजे t आहे, सो f ऑफ t, आणि dx ची व्हॅल्यू ठेवा. dx इज इक्वल टू 1/a dt, सो 1/a dt. तर हे कॉन्स्टंट असल्यामुळे आपण हे सुरुवातीला घेऊ शकतो. सो I इज इक्वल टू 1/a इंटू इंटिग्रेशन ऑफ f ऑफ t dt is equal to 1/a. Now integration of f of x dx is g of x. f of x चे इंटिग्रेशन g of x असेल तर f of t चे इंटिग्रेशन g of t असेल. So its integration is g of t plus c. So I is equal to, I means integration of f of ax plus b is equal to 1/a into g of, now put the value of t, that is ax plus b plus c. Hence the proof. Second, integration of f of x raised to n into f dash x dx is equal to f of x raised to n plus 1 upon n plus 1 plus c, where n not equal to minus 1. ह्या f of x चा n हा एक घातांक आहे, तो किती असू द्या, परंतु याच्या पुढे जर गुणाकारामध्ये याचा डेरिव्हेटिव्ह दिला असेल तर तुम्ही या घातांकामध्ये 1 मिळवायचा आहे आणि तोच घातांक खाली लिहायचा आहे.
एक उदाहरण तुम्हाला सांगतो म्हणजे लक्षात येईल. समजा तुम्हाला असं दिलेलं आहे sin raised to 6x into cos x dx. म्हणजे बघा या साईनचा 6वा घात आहे, ठीक आहे, परंतु या sin x चा डेरिव्हेटिव्ह पुढे दिलेला आहे. म्हणजे हा f ऑफ x आणि या f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह जर पुढे गुणाकारात दिला असेल तर तुम्ही याचं इंटिग्रेशन घेत असताना या घातांकामध्ये 1 मिळवा आणि तोच घातांक खाली द्या. सो वी गेट sin raised to 6 plus 1 x upon 6 plus 1, that is sin raised to 7x upon 7. लक्षात आलं. परंतु इथे जर cos x दिलं नसेल, फक्त एवढंच दिलं असेल तर मात्र मग तुम्हाला इथं घातांकामध्ये 1 मिळवता येणार नाही. मग ते तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने सोडवावं लागेल, ठीक आहे. तर हे आपण प्रूव्ह करूयात. प्रूफ let I is equal to integration of f of x raised to n into f dash of x dx. Put f of x is equal to t. हे आपण सबस्टिट्यूशन घेऊयात. सो f dash of x is equal to याचा डेरिव्हेटिव्ह आपण काढलेला आहे, तर t चा डेरिव्हेटिव्ह काढा विथ रिस्पेक्ट टू x, तो असेल dt बाय dx. Therefore f dash of x dx is equal to dt. Therefore I is equal to integration of हे जे आहे f of x त्याची आपण व्हॅल्यू ठेवूयात t. सो t रेज टू n आणि तुम्ही याची व्हॅल्यू ठेवा f dash of x dx इज अ dt. तर याचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे, तुम्हाला लिहून दिलेला आहे की x रेज टू n इंटू dx. तर याचं इंटिग्रेशन कसं काढायचं, तर x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. सो इट्स इंटिग्रेशन इज t रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c. सो I इज इंटिग्रेशन ऑफ f ऑफ x रेज टू n इंटू f डैश ऑफ x dx is equal to t, but t is f of x, so f of x raised to n plus 1 upon n plus 1 plus c. Hence the proof. Integration of f dash of x upon f of x dx is equal to log of f of x plus c. एक उदाहरण देतो तुमच्या लक्षात येईल. तर तुम्हाला रॅशनल फंक्शन दिलेलं आहे, तर खाली जे फंक्शन असेल ना त्याचा डेरिव्हेटिव्ह जर अंशस्थानी असेल, उदाहरण बघा, समजा खाली आपण sin x घेतलेला आहे आणि या sin x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे cos x. जर तो वर असेल तर तुम्ही याचं इंटिग्रेशन log ऑफ sin x असं घेऊ शकता. परंतु हे जर नसेल, फक्त असं असेल 1 अपॉन sin x dx, तर मात्र याला तुम्ही हे लिहू शकत नाहीत. खाली एक फंक्शन दिला असेल आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह जर वर असेल तरच तुम्हाला हे असे लिहिता येईल. ओके. प्रूफ. लेट I is equal to integration of f dash of x upon f of x dx is equal to put f of x is equal to t. So f dash of x is equal to dt by dx. मगाच्या प्रमाणेच. So f dash of x dx is equal to dt, and therefore I is equal to integration of हे जे आहे f dash of x into dx. तर f dash of x into dx ची व्हॅल्यू आपण ठेवूयात dt. So dt upon f of x is t. तर याला तुम्ही असं लिहू शकता 1 upon t dt. We know its integration log t plus c, and therefore
I means integration of f dash of x upon f of x dx is equal to log of या t ची व्हॅल्यू ठेवा f of x plus c. Hence the proof. Number 4, integration of f dash of x upon square root of f of x dx is equal to 2 into square root of f of x plus c. तर इथे बघा स्क्वेअर रूट मध्ये एखादं फंक्शन दिलं असेल आणि त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जर वर असेल तर त्याचं इंटिग्रेशन तुम्ही हे असं लिहू शकता. इथं पण आपण एक उदाहरण पाहूयात. मगाचंच उदाहरण इथं आपण घेऊ. समजा स्क्वेअर रूट ऑफ साइन एक्स आहे आणि या साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह वर दिला असेल कॉस एक्स, तर मग याचं इंटिग्रेशन तुम्ही 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ साइन एक्स असं लिहू शकता. लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एफ ऑफ एक्स dx. We put f of x is equal to t, therefore f dash of x is equal to dt by dx. From this f dash of x into dx is equal to dt. So I is equal to integration of हे जे आहे f dash of x into dx, तर याची व्हॅल्यू ठेवा dt अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू ठेवा टी. आता तुम्ही असं लिहू शकता 1 अपॉन स्क्वेअर रूट टी इंटू डी टी. ठीक आहे, इज इक्वल टू, मग इथं आपण दोनची ॲडजस्टमेंट करूयात. 2 इंटू 1 अपॉन 2 स्क्वेअर रूट टी. हे असं का लिहिलं? कारण आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 2 स्क्वेअर रूट एक्स इज स्क्वेअर रूट एक्स. So its integration is 2 into square root t plus c, and therefore I is integration of f dash of x upon square root of f of x dx is equal to 2 into square root of t. T means f of x plus c. Hence the proof. तर मित्रांनो, थेरम आणि त्यावरच्या या 4 करोलरीज जर तुम्हाला समजले असतील तर हा व्हिडिओ तुम्ही जरूर लाईक आणि शेअर करा, आणि हो, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तसेच तुमच्या अजून काही अडचणी असतील, या चॅप्टरवर तुमचे काही प्रश्न असतील तर मला कॉमेंटमध्ये जरूर विचारा. ओके, थँक्यू.